विद्यार्थी मित्रो, मागच्या पिरियडला आपण राज्यशास्त्र म्हणजे काय, राज्यशास्त्राची व्याख्या, अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या पुढचा जो भाग आहे तो भाग म्हणजे राज्यशास्त्राचं स्वरूप आणि व्याप्ती. आजच्या पिरियडला आपण राज्यशास्त्राचं स्वरूप, नेचर काय आहे ते पाहणार आहोत. राज्यशास्त्राचं स्वरूप जाणून घेत असताना प्रामुख्याने राज्यशास्त्राच्या अनेक ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टीपैकी राजकारण, राज्यशास्त्र आणि राजकीय तत्त्वज्ञान या तीन गोष्टी जर आपण समजावून घेतल्या, तीन संकल्पना जर आपण समजावून घेतल्या तर आपल्याला राज्यशास्त्राचं स्वरूप काय आहे हे दिसून येतं. राजकारण, राज्यशास्त्र आणि राजकीय तत्त्वज्ञान या तिन्ही शब्दांना एक विशिष्ट असा अर्थ आहे. ज्यांना आपण राज्यशास्त्राचे जनक म्हणतो, अरिस्टॉटल या ग्रीक विचारवंतांना आपल्या ग्रंथाला पॉलिटिक्स, राज्यशास्त्र असं नाव दिलेलं होतं. कौटिल्यानं सुद्धा आपल्या राजकीय ग्रंथाला अर्थशास्त्र असं नाव दिलेलं आहे. अर्थात त्या अनुषंगानं राजधर्म, त्याच्यानंतर राजनीती असाही उल्लेख महाभारत, रामायण यातही आपल्याला असलेला दिसून येतो. साधारणतः अलीकडच्या आधुनिक राजकीय विचारवंतांनी राज्यशास्त्राला पॉलिटिक्स म्हणण्याऐवजी पॉलिटिकल सायन्स असं संबोधलेलं आपल्याला दिसून येतं. कारण राजकारण, पॉलिटिक्स हा शब्द राज्यशास्त्र या अर्थी वापरणं तेवढंसं अलीकडच्या काळात योग्य वाटत नाही. कारण सध्या प्रचलित राजकारणासंबंधी बोलताना पॉलिटिक्स हा शब्द जो वापरला जातो तो भारताचे राजकारण, राजकीय प्रक्रिया या गोष्टी दर्शवतात. साधारणतः भारताचं राजकारण, पाकिस्तानचं राजकारण, अमेरिकेचं राजकारण म्हणजे त्या देशाच्या राजकीय जे काही घडामोडी आहेत किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या राष्ट्रांची जी काही एक भूमिका आहे किंवा देशांतर्गत जी काही राजकीय प्रक्रिया चाललेली असते त्यालाही राजकारण असं नाव सामान्यतः दिसून येतं. म्हणजे सामान्यतः आपल्याला असं म्हणता येईल की देशातील ज्या काही विद्यमान आता चालू ज्या काही घडामोडी आहेत, राजकीय प्रश्न आहेत आणि त्यावरचे जे काही उपाययोजना किंवा राजकीय वातावरण, राजकीय डावपेच, राजकीय खेळी यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला पॉलिटिक्स किंवा राजकारण असं म्हटलं जातं. आधुनिक राज्यशास्त्रज्ञांनी पॉलिटिकल सायन्स या शब्दाचा वापर केलेला आपल्याला एकंदरीत दिसून येतो. अर्थात राज्यशास्त्र किंवा पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यासंबंधीचं शास्त्र. यामध्ये राज्य, राज्याचा उदय, राज्याचा विकास, शासन संस्था, त्याचे अधिकार, कार्ये, नागरिक, त्यांचे हक्क, अधिकार, त्यांचे राज्यासंबंधी असलेले रिलेशन, नागरिकांचे इतर असलेले संबंध किंवा आंतरराष्ट्रीय संबंध या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हा आधुनिक राज्यशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे शास्त्रीय पद्धतीनं, वास्तववादी दृष्टिकोनातून आज राज्यशास्त्राचा अभ्यास एकंदरीत चाललेला आपल्याला आधुनिक राज्यशास्त्रात दिसून येतो. अर्थात राज्यशास्त्रात राजकीय सिद्धांतालाही अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण शासन संस्था आणि सिद्धांत यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न आज अलीकडच्या काळात झालेला दिसून येतो. या आधारेच राजकीय सिद्धांत आणि प्रशासन आणि त्यांचे जे काही वेगवेगळे विभाग आहेत, राजकीय संस्थेचे विभाग, उपविभाग यांचा अभ्यास हा राज्यशास्त्रामध्ये केलेला आहे. प्रोफेसर गेटेल, लिकॉक या विचारवंतांनी राज्य आणि शासन संस्था यांचा अभ्यास करणारं शास्त्र या अर्थी राज्यशास्त्र हा शब्द वापरलेला आपल्याला दिसून येतो. गेटेलच्या ग्रंथाचंच नाव इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल सायन्स, राज्यशास्त्राची प्रस्तावना, तर लिकॉक यांच्या ग्रंथाचे नाव एलिमेंट्स ऑफ पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्राची मूल तत्वे. यातून राज्यशास्त्र हा शब्द स्पष्टपणे आपल्याला दिसून येतो. एवढंच काय तर प्रोफेसर लास्की यांनी आपल्या ग्रंथाला अ ग्रामर ऑफ पॉलिटिक्स म्हणजे राज्यशास्त्राचं व्याकरण
असं नाव दिलेलं दिसून येतं. राजकीय आणि राजकीय सिद्धांत, राजकीय संस्था, संघटना, आंतरराष्ट्रीय संस्था या संबंधीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आपल्या या ग्रंथात केलेला दिसून येतो. त्याच्यानंतर ग्रॅम वॉलासनं सुद्धा आपल्या ग्रंथाला ह्युमन नेचर इन पॉलिटिक्स या ग्रंथात राजकारणातील मानवी स्वभावाचं एक चांगलं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. अर्थात या आधारावर आपल्याला असं म्हणता येईल की राज्यशास्त्राचं स्वरूप जाणून घेत असताना राजकारण, राज्यशास्त्र आणि राजकीय तत्त्वज्ञान पॉलिटिकल फिलॉसॉफी या संकल्पना जर आपण जाणून घेतल्या तर राज्यशास्त्राचं स्वरूप काय आहे हे स्पष्टपणे आपल्याला दिसून येतो. अर्थात राजकीय सिद्धांत ही संकल्पना राज्यशास्त्राच्या एक अभ्यासाचाच भाग आहे. कारण राजकीय तत्त्वज्ञानात तात्विक व वैचारिक दृष्टिकोनातून राजकीय विचार मांडलेले असतात. राज्यसंस्था कशी असावी, ती कशी टिकू शकेल, चांगलं काय, वाईट काय, यामध्ये चांगल्या नीतीचा, अनीतीचा, न्यायाच्या, अन्यायाच्या अनेक गोष्टींचा अभ्यास हा ज्या वेळेला राज्यशास्त्राअंतर्गत केला जातो त्यावेळेला ते एक राजकीय तत्त्वज्ञान आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. प्रोफेसर सबाइन, प्रोफेसर कोकर, प्रोफेसर जोड, डनिंग या विचारवंतांनी राजकीय तत्त्वज्ञान हा शब्दप्रयोग राजकीय सिद्धांत या अर्थाने वापरलेला दिसून येतो. वास्तविक राजकीय तत्त्वज्ञान आणि राजकीय सिद्धांत या दोहोत फरक करणं एवढं सोपं नाही. कारण राजकीय विचाराची सैद्धांतिक विचार प्रणाली आणि तात्विक मीमांसा या दोन्ही गोष्टी जवळपास एकच मानाव्या लागतात असंच आपल्याला याचं विश्लेषण केलं तर दिसून येईल. राज्यशास्त्रात राज्याच्या उदयाचं, त्याच्या स्वरूपाचं आणि त्याची जी काही तत्वे आहेत या तत्वांचं अधिकाधिक विश्लेषण केलेलं आपल्याला दिसून येतो. यामध्ये अनेक वेगवेगळे वैचारिक दृष्टिकोन जे आहेत, ज्याला आयडियॉलॉजी असं आपण म्हणतो, या आयडियॉलॉजींचा, विचारप्रणालींचा सुद्धा अभ्यास राज्यशास्त्रामध्ये झालेला आहे. उदाहरणार्थ समाजवाद, राज्यवाद, उदारमतवाद, गांधीवाद अशा अनेक विचारप्रणाली या राजकीय तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात आपल्याला दिसून येतात. प्लेटो, अरिस्टॉटल, मॅकॅवली, जे.एस. मिल, लास्की, कार्ल मार्क्स, वालास, ग्रॅहम वालास, रॉबर्ट डाल या विचारवंतांनी या तात्विक व सैद्धांतिक विचाराला राज्यशास्त्रात बैठक दिलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे राजकारण, राज्यशास्त्र आणि राजकीय तत्त्वज्ञान यामध्ये फरक करत असले तरी प्रत्यक्षात या सर्वांचा समावेश राज्यशास्त्राच्या अभ्यासात होत असतो एवढं मात्र निश्चित आपल्याला म्हणावं लागेल. राज्यशास्त्राचं स्वरूप जाणून घेत असताना राजकीय सिद्धांत आणि शासन संस्थेची यंत्रणा यांचा परस्पर संबंध, अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. कारण राजकीय सिद्धांताचे तत्वे आणि प्रत्यक्षात शासन संस्थेद्वारे राज्यकारभार कसा चालतो या संबंधीचा विचार असे दोन विचार प्रवाह राज्यशास्त्रामध्ये फार महत्त्वाचे आहेत. राज्यासंबंधीचे सिद्धांत, शासन संस्थेसंबंधीचे सिद्धांत, कायदेमंडळविषयक सिद्धांत, परराष्ट्र संबंध आणि आंतरराष्ट्रीय कायदे आणि त्या आधारावर राज्य, शासन संस्था आणि बाकीच्या ज्या काही राजकीय प्रक्रिया आहेत या कशा चालतात याच्या आधारावर राज्यशास्त्राचं स्वरूप आपल्याला ध्यानात घेता येईल. अर्थात राज्यशास्त्राचं स्वरूप जर आपण बघितलं तर त्यामध्ये दोन भाग महत्त्वाचे आहेत. एक राजकीय सिद्धांताचं आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी ज्यांचा आधार घेतला किंवा ज्यांचं साधन म्हणून वापर केला ते राजकीय संघटन की ज्यामध्ये राज्याच्या यंत्रणा येतात, ज्याच्यामध्ये राज्याच्या तत्वाचं, सिद्धांताचं प्रकटीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतात. याविषयीचं संघटन, राजकीय संघटन हा अत्यंत महत्त्वाचा भाग आपल्याला या अनुषंगानं ध्यानात घ्यावा लागेल. राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला महत्त्वाचे 3 टप्पे पहिल्यांदा करावे लागतात. म्हणजे एक पारंपरिक राज्यशास्त्र, संक्रमण काळातील राज्यशास्त्र आणि आधुनिक राज्यशास्त्र असे 3 जर टप्पे केले तर वेगवेगळ्या टप्प्यात राज्यशास्त्राचा कसा अभ्यास झालेला आहे ते आपल्याला दिसून येईल. इसवी सन 1850 पूर्वीचं जे राज्यशास्त्र आहे त्या राज्यशास्त्राला पारंपरिक राज्यशास्त्र असं म्हटलं जातं की ज्यामध्ये तत्त्वज्ञानाला विशेष महत्त्व, राजकीय तत्त्वज्ञानाला विशेष महत्त्व दिसून येतं. त्याच्यानंतर 1850
ते 1950 हा 100 वर्षाचा जो पिरियड आहे तो राज्यशास्त्राचा संक्रमण काळातील पिरियड किंवा संक्रमण काळातील राज्यशास्त्र असंही म्हटलं तरी चालेल। यामध्ये अनेक वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत, महत्त्वाच्या घटना की ज्यामुळं राजकीय व्यवस्थेवर, राजकीय व्यवस्थेच्या कार्यावर, राजकीय घडामोडीवर, राजकीय ज्या काय वेगवेगळ्या उलथापालथ झाल्या, बदल झाले, त्याच्यावर फार मोठा प्रभाव या 100 वर्षाच्या काळात झालेला आपल्याला दिसून येतो। 2 महायुद्ध याच काळात झालेली आहेत, अनेक देश स्वतंत्र झाले पारतंत्र्यातून, साम्राज्यवादातून, तेही याच पिरियडमध्ये आपल्याला झालेले दिसून येतात। म्हणजे हा संक्रमण काळ जो आहे, 100 वर्षाचा जो पिरियड आहे 1850 ते 1950, यामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्यामुळं हा एक मैलाचा दगड मानला जातो राज्यशास्त्राच्या अभ्यासाच्या संदर्भातला। तर या आधारावर आपल्याला राज्यशास्त्राचं 3 भाग करावे लागतात। एक पारंपरिक राज्यशास्त्र, संक्रमण काळातलं राज्यशास्त्र आणि आधुनिक राज्यशास्त्र। आधुनिक राज्यशास्त्राला सुरुवात होते ते 1950 पासून ते आजपर्यंत, अप टू डेट आत्तापर्यंत 1950 पासून आत्तापर्यंत जो राज्यशास्त्राचा अभ्यास झालेला आहे किंवा केला जातो त्या सगळ्या अभ्यासाला आधुनिक राज्यशास्त्राचा अभ्यास मानलं जातं। आणि यामध्ये प्रामुख्याने अनेक चांगल्या शास्त्रीय पद्धतीचा, वास्तववादी पद्धतीचा विचार झालेला आपल्याला दिसून होतो। राज्यशास्त्र हे खऱ्या अर्थानं शास्त्र आहे हे 1950 नंतर अनेक विचारवंतांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। यामध्ये रॉबर्ट डाल, गॅब्रिएल आल्मंड, डेव्हिड ईस्टन अशा अनेक विचारवंतांचं, म्हणजे हेरॉड लास्की असेल, मार्गंत असेल, असे अनेक विचारवंत आहेत की ज्या विचारवंतांनी आधुनिक राज्यशास्त्राला आधुनिक करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो। तर या आधारावर आपल्याला राज्यशास्त्राचं स्वरूप ध्यानात घेत असताना आपल्याला दिसून येईल की पारंपरिक राज्यशास्त्र, तर पारंपरिक राज्यशास्त्रामध्ये अनेक ज्या काही गोष्टींचा अभ्यास केला जायचा, म्हणजे कधी इसवी पूर्व 1850च्या अगोदरचा जो भाग आहे तो, म्हणजे प्लेटो, अरिस्टॉटल, कार्ल मार्क्स वगैरे हे जे काही विचारवंत होते किंवा भारताच्या संदर्भातले अर्थशास्त्र, म्हणजे कौटिल्याचं अर्थशास्त्र घ्या, रामायण घ्या, महाभारत घ्या, यात सुद्धा महत्त्वाचं असं राजकारण आणि राजकीय घडामोडी झालेल्या आपल्याला दिसून येतात। तर हा जो भाग आहे तो भाग हा पारंपरिक राज्यशास्त्राचा मानला जातो। पारंपरिक राज्यशास्त्रात महत्त्वाचा अध्ययनाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर तत्वज्ञानाला महत्त्वाचं स्थान होतं। आदर्शनिष्ठ आणि गुणात्मक असे सिद्धांत किंवा अभ्यास या पिरियडमध्ये केला जात होता। त्यामुळे पारंपरिक राज्यशास्त्रात कल्पनेला, आदर्श गोष्टींना अवास्तव असं महत्त्व दिलं जायचं। वस्तुस्थितीपेक्षा आदर्शांना, तत्वांना अधिक महत्त्व दिल्यामुळं अनेक चुकीचे आणि पोकळ आणि अयोग्य असे निष्कर्ष मांडले गेलेले आहेत असंच आपल्याला दिसून येतं। तसंच परंपरागत राज्यशास्त्रात संख्यात्मक, तुलनात्मक पद्धतीचाही वापर फारच कमी प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो। त्यामुळं परंपरागत राज्यशास्त्रातील काही सिद्धांत, काही तत्वे निरर्थक आणि निरुपयोगी ठरलेले आपल्याला दिसतात। त्याच्यानंतर पारंपरिक राज्यशास्त्राचा अभ्यास हा संकुचित आणि मर्यादित स्वरूपाचा होता, कारण फक्त राज्याचा उदय, राज्याचे घटक, राज्याची कार्ये, शासन पद्धती, राजकीय पक्ष, लोकमत असा मर्यादितच अभ्यास हा पारंपरिक राज्यशास्त्रामध्ये केला जायचा। आधुनिक राज्यापुढं अनेक समस्या आहेत, अनेक प्रश्न आहेत, प्रत्यक्ष वस्तुस्थिती याचा विचार न केल्यामुळं पारंपरिक राज्यशास्त्राला नवीन धोरणे आणि नवीन आव्हाने स्वीकारता आलेली नाहीत, ही खंत आपल्या ध्यानात घ्यावी लागेल। त्याचबरोबर पारंपरिक राज्यशास्त्रात राजकीय संकल्पना, तत्वे यांचं विश्लेषण करण्यात आलेलं नव्हतं। म्हणजे राजकीय व्यवस्था, राजकीय संस्कृती, राजकीय सामाजिकरण, राजकीय प्रक्रिया, राजकीय परिवर्तन, राजकीय संसूचन, राजकीय विकास अशा ज्या काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत की ज्याचा अभ्यास हा पारंपरिक राज्यशास्त्रामध्ये केला गेला नाही। म्हणून पारंपरिक राज्यशास्त्राचा अभ्यास आधुनिक काळात फार पोषक आणि पूरक हा ठरलेला नाही असंच म्हणावं लागेल। हे थोडक्यात पारंपरिक राज्यशास्त्राचा अभ्यास हा स्थितिशील आणि मर्यादित स्वरूपाचा होता आणि आज 21व्या शतकात राजकीय व्यवहारात, राजकीय परिस्थितीत जे अगदी बदल झपाट्याने होत असलेले आपल्याला दिसतात
ते बदल जर ध्यानात घेतले तर पारंपरिक राज्यशास्त्र हे अपूर्ण आहे असंच म्हणावं लागेल. त्याच्यानंतर पारंपरिक राज्यशास्त्रात सामाजिक शास्त्रांच्या आंतरसंबंधाचा अभ्यास हा केला जात नव्हता. शास्त्रानं म्हणजे राज्यशास्त्र आणि भूगोलशास्त्र, राज्यशास्त्र आणि मानसशास्त्र, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र, म्हणजे असा जो रिलेशन जो आहे या दोन्ही याच्यामध्ये, तर असा अभ्यास हा केला जात नव्हता. आणि यामुळं आधुनिक राज्यशास्त्र हे अधिक प्रगतशील आणि आधुनिक आहे, वास्तववादी आहे, शास्त्रीय आहे असंच आपल्याला दिसतं. आता पारंपरिक राज्यशास्त्रात वैज्ञानिक पद्धतीचा, मानसशास्त्रीय पद्धतीचा, संख्याशास्त्रीय पद्धतीचा अभ्यास केला जात नव्हता. निरीक्षण, प्रयोग याद्वारे संशोधन करून निष्कर्ष काढले जात नव्हते. केवळ एक आशावादी, आदर्शवादी अशा गोष्टी समोर ठेवून त्यांनी अभ्यास केलेला दिसून येतो. त्यामुळं क्रिया, प्रक्रिया आणि प्रत्यक्ष सिद्धांत यांचा मेळ न घातल्यामुळं पारंपरिक राज्यशास्त्र हे अपूर्ण वाटतं. अचूक, वास्तववादी आणि योग्य निष्कर्षाची उणीव ही पारंपरिक राज्यशास्त्रामध्ये आपल्याला दिसून येते की जी आधुनिक राज्यशास्त्रामध्ये असत नाही. पारंपरिक राज्यशास्त्रावर पाश्चात्य राजकीय प्रणालीचा आणि राजकीय परिस्थितीचा विशेष प्रभाव पडलेला दिसून येतो. आशिया, आफ्रिका खंडातली जी काही नवीन राज्य आहेत, राष्ट्र आहेत, या राष्ट्रांचा अभ्यास हा पारंपरिक राज्यशास्त्रामध्ये केला जात नव्हता. त्यामुळं तिथं मांडलेले त्यावेळेचे सिद्धांत, शासन पद्धती या आधुनिक राज्यशास्त्रात ज्या आपल्याला दिसून येतात त्या पारंपरिक राज्यशास्त्रामध्ये दिसून येत नाही. साधारणतः या राजकीय परिस्थिती, समस्या, संस्कृती, आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती या पारंपरिक राज्यशास्त्र आणि आधुनिक राज्यशास्त्र यांच्यामध्ये अंतर निर्माण करायला फार महत्त्वाचे ठरलेल्या आहेत असं आपल्याला एकंदरीत दिसून येतं. या आधारावर राज्यशास्त्राचं स्वरूप हे आपल्याला ध्यानात घ्यावं लागेल. थँक्यू.